माधवीताई खोलीत बसून रामायणाचे वाचन करत होत्या. तेवढ्यात सुनबाई संतापलेल्या अवस्थेत आत आली आणि त्यांच्या पुढे पुसायचं फडकं फेकून म्हणाली, हे घ्या आणि संपूर्ण घराला पुसून टाका. माधवीताई शांतपणे म्हणाल्या, सुनबाई, अगं आज अंगात खूप वेदना होत आहे. मी आज इतकं काम करू शकत नाही. हे ऐकताच चित्राचं डोकं फिरलं. तिने कोणताही विचार न करता जवळचा झाडू उचलला आणि सासूवर तुटून पडली. आज तुमचं सगळं दुखणं बरं करून टाकते मी, ती ओरडत तीच म्हणाली. माधवीताई वेदनेने ओरडत राहिल्या, पण सुनबाईला काहीच फरक पडला नाही. ती मारहाण करतच राहिली. त्यांच्या उजव्या हाताची हाड मोडली. त्या रडत खाली कोसळल्या. रात्री मुलगा घरी आला तेव्हा चित्रा ताईला भडकून म्हणाली, तुझी आई माझं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. काहीच काम करत नाही, फक्त खाणं हवं असतं तिला. मुलगा आईकडे न बघता रागाने बोलू लागला. माधवीताई घाबरून शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या आणि एका कोपऱ्यात बसल्या. त्या दिवसानंतर त्यांना जाणवलं, पतीच्या मृत्यूनंतर जसा आत्म्याचा एक भागच मेला होता, तसंच आज उरलेलं सुद्धा आयुष्य संपलेलं. त्यांचा श्वास चालू होता, पण जिवंत असण्याची जाणीव उरली नव्हती. त्या जुन्या क्षणात हरून गेल्या. जेव्हा घरात शांतता असायची, त्यांचे पती पांढऱ्या चादरीत गुंडाळून अंतिम संस्कारासाठी नेले गेले, तेव्हा त्या काहीच बोलल्या नव्हत्या. ना डोळ्यात पाणी, ना तोंडात शब्द. ते दुःख शब्दांच्या पलीकडचं होतं. पाहिलं काही दिवस सासरचे लोक त्यांना धीर देत होते, पण 4-5व्या दिवसानंतर नजरेत पुन्हा तोच दुरावा दिसू लागला. त्यांना जाणवले की आता त्या त्यांच्या दृष्टीने एक ओझं झाल्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतरही 4थ्या आठवड्यातच नणंद स्पष्ट शब्दात म्हणाली, आता या घरात तुझा काहीच अधिकार नाही. धीर तर अधिकच कठोर होते. ते म्हणाले, आता काय आम्ही रोजच तुझे रडके चेहरे पाहू का? आमच्या मुलांसमोर हे नाटक करायचं नाही. आणि मग एक दिवस त्यांनी त्यांचं सगळं सामान फेकून बाहेर दिलं. माधवीताई रस्त्यावर उभ्या होत्या, हातात छोटीशी बॅग आणि मनात हजार प्रश्न, पण डोळ्यांतून पाणी येत नव्हतं. जन दुःखाने मर्यादाच पार केली होती. त्यांनी आपल्या भावाला फोन केला, मी तुझ्याकडे येते. मनात आशेचा किरण होता की आता कदाचित थोडं समाधान मिळेल. आणि भाऊ आणि वहिनीने त्यांना घरात घेतलं. सुरुवातीला वहिनीने सन्मान दिला, मुलांशी त्या मिसळल्या आणि मधुताईंनी देवाचे आभार मानले. पण काही दिवसांनी वहिनीचं वागणं बदलू लागलं. छोट्या गोष्टींवर चिडचिड, तिरस्कार, बोलणं, आवाज वाढून बोलणं सुरू झालं. माधवीताईंच्या मनात पुन्हा ती जुनी भीती निर्माण झाली. कदाचित हे छप्परही माझ्या डोक्यावरून जाणार आहे. आणि मग तो दिवस आला, जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरला. एका संध्याकाळी वहिनीने पतीला बोलवलं आणि माधवीताईंवर आरोप केले, ही घरात राहून माझ्या मुलांच्या आयुष्यावर परिणाम करत आहे, माझ्या स्वातंत्र्यात अडथळा आणत आहे. भावाने पत्नीचं ऐकलं आणि संतापून म्हणाला, उद्या सकाळपर्यंत तू ह्या घरातून निघून जा. माधवीताई समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्या रात्री त्या विचार करत राहिल्या, मी इतकी वाईट आहे का की सगळे दरवाजे माझ्यासाठी बंद होत आहेत. त्यांच्या मांडीवर छोटासा अजय होता, पतीची शेवटची आठवण, त्यांचे एकमेव आधारस्थान. क्षणभर त्यांना वाटले की आयुष्य संपवावं, पण अजयकडे पाहून तो विचार त्यांनी दूर केला. जर मीच नसेल तर या निष्पाप लेकराचं काय होईल? त्यांनी डोळे पुसले आणि नव्या आयुष्याच्या शोधात निघाल्या. पदरात काही शिल्लक दागिने बांधले आणि एका ओळखीच्या माध्यमातून फॅक्टरीत कामाला लागल्या. त्यांना शिवण काम चांगलं कौशल्य होतं. तिथे त्यांना शिलाई काम मिळाले. पगार फारसा नव्हता, पण त्या पैशात 2 वेळचं अन्न मिळू लागलं. त्यांचं जगणं पुन्हा हळूहळू सुरू झालं. दिवस कामात जात असे, रात्री माधवीताई अजयचा अभ्यास करून घेत असे आणि उरलेल्या वेळात पूजापाठ करण्यात घालवत असे. अशा प्रकारचं जीवन कठीण नक्कीच होतं, पण प्रत्येक दिवस त्यांना हे जाणवून देत होतं की त्या कमजोर नाही. त्या एक आई आहेत जी आपल्या लेकरासाठी सगळं काही सहन करू शकते. त्यांना एकच आशा होती की एक दिवस सर्व काही बदलेल. तो दिवस उशिरा येईल, पण मी हार मानणार नाही. सकाळची वेळ होती. फॅक्टरीत मशिनींचा आवाज घुमत होता. कपडे घामाने भिजलेले होते, पण माधवीताईच्या हातातील बोटे कपडे शिवण्यात इतके रमले होते की जणू त्या स्वतः आणि आपल्या मुलाचं आयुष्य शिवत होत्या. त्यांच्या मनात फक्त एक निर्धार होता की अजयला चांगलंच आयुष्य मिळावं, की अजयचे त्यांच्या दारिद्र्याच्या थकव्याच्या आणि भूतकाळाच्या सावल्यांपासून दूर जाऊन एक सुंदर जीवन जगावं. म्हणून त्यांनी आपला प्रत्येक थेंब परिश्रम आणि स्वप्नांसाठी अर्पण केला. वर्ष पुढे सरकत गेली आणि अजय शिक्षणात प्रगती करू लागला. त्याच्या डोळ्यांतील चमक माधवीताईंना अंतःकरणातून समाधान देत असे. तो शाळेतून येऊन स्वतःचे कपडे धुवायचा, कामात त्यांना हातभार लावायचा. ते पाहून माधवीताईच्या मनात अभिमान दाटून यायचा.
माझा मुलगा वेगळा आहे, माझ्या संस्कारांची हीच साक्ष आहे. आणि मग तो दिवस आला ज्याचं स्वप्न माधवीताईंनी वर्षानुवर्ष पाहिलं होतं. अजयने कॉलेज पूर्ण केलं, मुलाखत दिली आणि त्याला नोकरीही मिळाली. जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला त्याने त्याच्या आईच्या हातात काही नोटा ठेवल्या. माधवीताईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मुलाला घट्ट मिठी मारली आणि मनोमन देवाचे आभार मानले. जीवनातील वेदना आता कळ देऊ लागल्या होत्या. असं वाटत होतं की आता त्यांच्या दुःखाचा शेवट जवळ आला आहे. त्यांना वाटलं आता आयुष्य शांततेत जाईल, मी माझ्या मुलाच्या आनंदात समाविष्ट होते. पण त्याच काळात त्यांचा भाऊ आणि वहिनीचं वागणं पुन्हा बदलायला लागलं. जे लोक कधी काळी त्यांना घराबाहेर काढून रस्त्यावर सोडून गेले होते ते आता दर तिसऱ्या दिवशी चौकशीला येऊ लागले. वहिनी तर गोड बोलून डोक्यावर पदर घेऊन गोडगोड बोलू लागली, माफी मागण्याचं नाटक करू लागली. त्यांच्या बोलण्यातून खोटेपणाचा वास येत होता. पण माधवीताईंना काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना समजलं की त्यांच्या सुधारलेल्या परिस्थितीकडे पाहून आता ते पुन्हा नातं जोडायला प्रयत्न करत आहेत. माधवीताईंच्या स्वभावातच होती नाती तोडण्यापेक्षा जोडण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळे त्यांनी आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवले. एक संध्याकाळी अजय त्यांच्या समोर येऊन बसला, चेहऱ्यावर काहीतरी गंभीर भाव. माधवीने विचारलं, काय झालं बाळा, सगळं तर ठीक आहे ना? अजय हळूच आवाजात म्हणाला, आई, मी एक निर्णय घेतला आहे. माधवीने आश्चर्याने म्हणल्या, कसला रे तो? तो म्हणाला, मी चित्राशी लग्न करायचं ठरवलेलं आहे. हे ऐकताच माधवीताईंना जणू विजयाचा झटकाच बसला. ही तीच चित्रा, त्यांच्या वहिनीची मुलगी, जिने कधी काळी त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना घराबाहेर काढण्यात मुख्य भूमिका बजावली होती. त्या थक्क झाल्या. काही क्षण त्या काहीच बोलू शकल्या नाही. नंतर त्यांनी नजरवर केली आणि विचारलं, बाळा, तुला माहित आहे ना ती कोण आहे? तिच्या आईने माझ्यासोबत काय केलं होतं? अजयने मान खाली घातली, पण तरी तो ठाम आवाजात म्हणाला, आई, काही झालं असलं तरी मला चित्रा आवडते. ती एक चांगली मुलगी आहे, तिला एक संधी द्यायला हवी. माधवीताईंनी त्याला अनेक दिवस समजावलं, पण अजय ठाम राहिला. शेवटी त्यांनी मनावर दगड ठेवून हार मानली. एके दिवशी त्यांनी आपल्या भाऊ आणि वहिनीला घरी बोलवलं. स्वतः चित्राच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कटू क्षण होता. वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच विजयी हास्य, तोच अहंकार दिसू लागला. पण माधवीताई शांत राहिल्या. मुलाच्या आनंदासाठी त्यांनी आपलं दुःख गिळून टाकलं. हे फक्त एक आईच करू शकते. ती आपल्या लेकराच्या सुखासाठी स्वतःचा द्वेष, अभिमान दोन्ही बाजूला ठेवू शकते. लग्न ठरलं, विधी झाली आणि चित्रा त्या घरात सून म्हणून आली. माधवीताईंच्या मनात आनंदाचा कणभरही भाव नव्हता. त्यांच्या प्रत्येक हसण्यात एक बनावट खोटेपणा होता. त्यांना ठाऊक होतं त्या नात्यात दडलेलं एक विष एक दिवस बाहेर नक्कीच येणार. पण त्या आई होत्या ना, म्हणून त्यांनी गप्प राहणं पसंत केलं. सगळं देवावर सोपवलं आणि स्वतःला नव्या परीक्षेसाठी तयार केलं. लग्नाच्या सुरुवातीला सगळं अगदी आनंदी चाललं होतं. सगळं देवावर सोडलं आणि स्वतःच्या नव्या परीक्षेसाठी तयार केलं. लग्नाच्या सुरुवातीला सगळं अगदी आनंदी दिसत होतं. चित्रा हसतमुख होती, गोड बोलून सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. ती माधवीताईशी नम्रपणे बोलायची. हे पाहून माधवीताईच्या मनात विचार आला, कदाचित मीच चुकीची होते. ही मुलगी खरंच मुलासाठी माझ्या योग्य असावी. पण आईचं मन कधी कधी फसतं, तरी डोळे मात्र सत्य ओळखतात आणि ते सत्य फार काळ लपून राहिलं नाही. थोड्या दिवसातच चित्रा म्हणू लागली, आई, आता आम्ही दोघं नोकरी करतो, त्यामुळे मी तुमच्या जबाबदाऱ्या उचलू शकत नाही. तुम्ही तुमचा स्वयंपाकघर वेगळं करा. हे ऐकून माधवीताईच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्या काहीच बोलल्या नाही. अजयने तात्काळ या निर्णयाला विरोध केला. आता हे शक्य नाही. अजयच्या ह्या उत्तरामुळे चित्राच्या मनात मधुताईंबद्दल रागाची ठिणगी पेटली. तिच्या मते मधुताई तिच्या सुखाच्या आड येत होत्या. घरातील तिचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. एके दिवशी माधवी स्वतःसाठी गरम पाणी करायला गेल्या. तेव्हा पाहिलं की स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप लागलं होतं. त्या आश्चर्याने अजयकडे वळाल्या आणि विचारलं, बाळा, स्वयंपाकघराला कुलूप का लावले? अजयने खांदे उडवत सांगितलं, आई, चित्राने सांगितलं की जेवणाच्या वेळेशिवाय स्वयंपाकघर उघडले जाणार नाही. मधुताई काहीच बोलल्या नाही, पण आतून काहीतरी तुटलं. ते स्वयंपाकघर जिथे त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या मुलासाठी प्रेमाने अन्न बनवलं होतं, त्यांच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी तयार केल्या होत्या, आज त्या जागेत पाऊल ठेवणं सुद्धा त्यांच्या इच्छेवर अवलंबून नव्हतं. काही दिवसात घरातील प्रत्येक कोपऱ्यातून त्यांचं अस्तित्व नाहीसं होत गेलं होतं. अजय जे पैसे दर महिन्याला त्यांच्या हातात ठेवायचा ते आता थेट सुनेच्या हातात जाऊ लागले. आता त्यांना स्वतःच्या गरजांसाठी चित्रावर अवलंबून राहावं लागायचं.
तीच आई जिने आयुष्यभर कधी कुणासमोर हात पसरवला नाही. आज औषधांच्या पैशांसाठी आपल्या सुनेसमोर नजर खाली करावी लागत होती. चित्रा त्यांना आदेश द्यायची, जणू ती कोणाची नोकरच आहे. सकाळी उठून संपूर्ण घर साफ करून ठेवलं, माझे कपडे धुवून ठेवा, माझे सँडलही स्वच्छ करा. कधी मधुताईंनी थकव्याने काम टाकलं किंवा काही बोलल्या तर चित्राच्या तोंडून असे कडवट शब्द निघायचे की ज्याची वेदना दिवसभर मनात घोळत राहायची. एके दिवशी त्या फार थकल्या होत्या. त्यांनी शांतपणे सांगितलं, सुनबाई, आज तब्येत बरी नाहीये, थोडा आराम करायचा आहे. ते ऐकून चित्राचा आवाज धारदार झाला. कशासाठी ठेवले तुम्हाला घरात? आम्ही खायला देतो ना, राहायला छप्पर दिलंय ना, आणि एवढंही काम तुमच्याच्याने होत नाही. त्या क्षणी माधवी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही, फक्त मनात प्रार्थना करून देवाला म्हणाल्या, ज्याचं मन तू मऊ करू शकला नाहीस त्याला समजावणं तुझं काम आहे. दिवसेंदिवस त्यांचं मन आणखी तुटत गेलं. त्या विचार करत राहिल्या, मी कधी कोणाच्या मुलाशी असं वागले नाही, मग माझ्यासारखी दुसरी मुलगी मला माणूस म्हणून का बघत नाही? अजय सगळं त्यांच्या समोरच होतं, पण तो डोळे कान बंद करून बसलेला होता. तो नेहमीच आपल्या पत्नीची बाजू घ्यायचा. आई, तूच चुकीची समजत आहे. चित्रा खरोखर समजूतदार आहे. तू प्रयत्न कर. माधवी ताई काहीच बोलत नाही, फक्त विचार करत राहतात. हा तोच माझा अजय का, जो कधी माझ्याशिवाय झोपू शकत नव्हता, आणि आज त्याला माझे अश्रूही दिसत नाही. त्या देवासमोर हात जोडून उभ्या राहत म्हणाल्या, फक्त देवा थोडं धैर्य दे, थोडं समाधान दे. फक्त माझ्या लेकराकडून इतकं सुख अपेक्षित नव्हतं का चित्रा दिवसेंदिवस अधिक कठोर होत गेली. कधी ती त्यांच्यावर चोरीचा आरोप लावत असे, कधी काही काम न करण्याबद्दल टोमणे मारत असे. पाहुणे आले की चित्रा माधवी ताईंना खोलीत बंद करून ठेवायची आणि बाहेर सांगायची, आईची तब्येत बरी नाही, त्या आता विश्रांती करत आहे. आणि माधवी ताई आत बसून अश्रू दाखवत भिंतीला टेकून रडत राहायच्या. प्रत्येक दिवसागणित त्यांची स्थिती अधिक वाईट होत गेली. घरात त्यांची किंमत आता फक्त एक ओझं म्हणून उरली होती. त्या एका कोपऱ्यात स्मित हास्य झाल्या होत्या, फक्त आठवणीत होत्या. थोडी शांतता आणि मनात सतत टोचणारा एक वेदनादायी भाव. फक्त जेव्हा त्या पूजा करायच्या तेव्हा थोडं समाधान मिळायचं. तो एकमेव क्षण जेव्हा त्या स्वतःला या जगापासून दूर आपल्या देवाजवळ जाणवत होत्या. ती छोटीशी खोली आता त्यांच्यासाठी मंदिरासारखी झाली होती. त्या आजही देवासमोर शांतपणे प्रार्थना करत बसल्या होत्या. तेवढ्यात दरवाजा धाडकन उघडला. चित्रा आत आली, हातात पोचा, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात तीच अजूनही द्वेषाची छटा, जी आता कायमची स्थिर झाली होती. माधवीताई दचकल्या. चित्रा ओरडली, हा घ्या पोचा आणि संपूर्ण घर साफ करा. तिने पोचा त्यांच्या समोर फेकला. माधवी तिच्या रागात चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, बाळा, अगं खूप अंग दुखते, आज मी साफसफाई नाही करू शकत. हे ऐकून चित्रा आणखीन भडकली. तिला ना त्यांच्या वयाची जाणीव होती. एवढंच ना की त्या क्षणी देवासमोर बसल्या होत्या. तिने वायपर उचलला आणि त्यांच्या हातावर जोरदार मारला. वेदनाची तीव्र लाट संपूर्ण हातभर पसरली. त्यांनी हुमसून हात मागे घेतला, पण चित्राने बोलण्यात थांबवलं नाही. आज तुझं सगळं दुखणं संपवते. मी ती आईंना मारत राहिली आणि माधवी ताई असहाय्यपणे स्वतःला सावरायचा प्रयत्न करत राहिल्या. त्यांची पूजा अपुरी राहिली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांच्या मनात आलं, कधी देवाची शपथ दिली ती थांबेल. आणि त्यांनी हात जोडले, म्हणाल्या, चित्रा, देवाच्या नावाने थांब. मी तुझी आईसारखी आहे. पण तिच्या मनात मानवताच उरली नव्हती. थांबायच्या ऐवजी ती आणखी जोरात ओरडली, अजूनही मेली नाहीस. तू रोज रडत बसते, आमच्या आयुष्यातून नाहीशी हो. हे शब्द माधवीताईंच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्यांच्या हाताचं हाड तुटलं होतं. वेदना असह्य झाल्या होत्या. त्या जमिनीवरती बसल्या. देवासमोर दिवा अजूनही पेटत होता. त्यांनी देवाकडे पाहिलं. काहीतरी कुजबुजल्या. मी सुद्धा तुझंच लेकरू आहे ना, तूच आता न्याय दे. त्या बराच वेळ देवासमोर मान झुकून बसून राहिल्या. अश्रू सतत वाहत होते. हाताचा त्रास छातीत जाणवू लागला होता. श्वास धापत होता. प्रत्येक क्षण वेदनेने भरलेला. कसाबसा उठला तेव्हा अंगात थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. चित्रा निघून गेली. दरवाजा बंद होता. त्यांच्या मनात आलं, आता अजयला सगळं सांगावं, पण पुढच्या क्षणी विचार आला, तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. एकदा आधी जेव्हा तिने फक्त इतकंच म्हटलं होतं की चित्राचं वागणं बरोबर नाही, तेव्हा अजयने तिला समजावलं होतं, आई जरा तू जास्त विचार करतेस. चित्रा मनानं वाईट नाहीये. माधवी त्यांना माहित होतं की यावेळी सुद्धा असंच होईल, म्हणून त्या शांत राहिल्या.
त्यांनी ना जेवण मागितलं ना पाणी, फक्त आपला मोडलेला हात कपड्याने बांधून बिछाण्यावर आडव्या झाल्या. संपूर्ण रात्र त्या शब्दांचे आवाज त्यांच्या कानात घुमत राहिले. तू अजून मेली का नाही, हा तिरस्कार त्या आयुष्यभर विसरू शकल्या नाहीत. जेव्हा एखादी सून आपल्या सासूला मरून जाण्यास सांगते तेव्हा ती फक्त शरीरावर नाही तर आत्म्यावरही जखम करते. सकाळी डोळे उघडले तर तीच शांतता पसरली होती. त्यांनी पुन्हा एकदा अंतःकरणातून देवाची आठवण केली. देवा, जर मी कधी कोणाचं वाईट केलं असेल तर मला माफ कर, पण जर मी निर्दोष असेल तर माझ्याशी न्याय कर. त्यांच्यात काहीतरी बदल होता. मन आता अधिक दृढ होत चाललं होतं. त्या समजून गेल्या होत्या की आता कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही, कारण एकटा देवच पुरेसा आहे. आणि त्यांची मनात एक निश्चय केला, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सहन करेल, पण देवावर कधी तक्रार नाही करणार. जो मन जाणतो तोच एक दिवस माझा न्याय करेल. त्यांच्या हातात मुंग्या येत होत्या, सूज वाढत चालली होती, पण त्या शांत होत्या, कारण त्यांना ठाऊक होतं की इथं कुणाचं त्यांच्या वेदना दिसणार नाही. इथं फक्त तेच खरं मानलं जाणार आहे जे इतरांना दाखवलं जातं. संध्याकाळी अजय ऑफिसवरून आला, थकलेला, पण चेहऱ्यावर नेहमीसारखी कठोरता. माधवी धीर करून त्याच्या समोर बसल्या. हळू आवाजात म्हणाल्या, बाळा बघ, माझा हात फार सुजला आहे, कदाचित हाड मोडलं असावं. अजयने एक नजर टाकली आणि काळजी करण्याऐवजी त्याच्या डोळ्यात राग चमकला. आई, पुन्हा काहीतरी नवीन ड्रामा आहे. तू नेहमी तक्रारी करत राहतेस, कधी शांत बसतेस का? चित्रा म्हणत होती की तू स्वतः घसरली आणि आता तिच्यावर दोष टाकत आहे. हे ऐकताच माधवीताईच्या नजरेसमोर काळ दाटला. हा तोच अजय का, जो कधी त्याच्या हलक्या धुंद्यावरही धावत येत असायचा? आज तोच त्यांच्या मोडलेल्या हाताला ड्रामा म्हणत होता. त्यांचं हृदय तुटलं, गळा दाटून आला. फक्त एवढंच बोलू शकल्या, तुला माझ्यावर विश्वास नाही का? अजयनी चेहरा वळवला आणि त्या शांततेत खोलीत परत गेला. रात्रीचा शेवटचा प्रहर होता, सगळं शांत. त्यांनी डोळे मिटले होते, पण मन जागं होतं. ते देवाशी बोलल्या होत्या, आपले दुःख सांगत होत्या, समाधान मागत होत्या. तेवढ्यात एक भयानक किंकाळीने ती शांतता भंगली. त्या दचकल्या. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो कोणी परक्या स्त्रीचा नव्हता, तो चित्राचा होता. थरथर त्या पायांनी त्या दरवाजाकडे गेल्या. तेवढ्यात अजय धावत आला, स्वयंपाकघराकडे गेला. माधवीताई दारात पोचल्या आणि फक्त एवढंच ऐकलं, आई, चित्राला काहीतरी किड्याने चावलंय. त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. चित्रा जमिनीवरती पडली, हात घट्ट धरले, डोळ्यात भय. अजयने तिला तातडीने बसवलं गाडीत आणि हॉस्पिटलला निघून गेला. माधवी दारात उभ्या राहिल्या होत्या आणि ती गाडी दूर जाताना पाहत होत्या. मनात अस्वस्थ होता. तो हात होता ज्याने काल मला मारलं आणि आज तोच हात होता क्षण सगळं बदलून टाकणारं होतं. रात्रीचा उरलेला वेळ त्यांनी अंधारात घालवला. डोळ्यांना झोप नाही. कधी काळजी वाटे, कधी दया येईल, पण एक गोष्ट स्पष्ट होती, देवाने त्यांची दखल घेतली होती. कदाचित हाच न्यायाचा आरंभ होता. सकाळी अजय परतला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता होती. आई, विष फार तीव्र होतं, पण डॉक्टरांनी कसं बसं सांभाळलं. आता ती ठीक आहे. माधवीने शांतपणे मान हलवली, काहीच बोलला नाही. दुपारी चित्राला घरी आणलं गेलं. ती पूर्णपणे गप्प होती. डोळे खाली, हात थरथरत होते. थेट आपल्या खोलीत गेली. काही क्षणात पुन्हा एक किंकाळी, यावेळी आणखी भयानक. त्या तात्काळ दाराकडे धावल्या. अजय आला. चित्रा पलंगाच्या माध्यशी उभी होती. चेहरा पांढरा पडला होता, शरीर थरथरत होतं. ती ओरडत होती, इथे काहीतरी आहे, खूप मोठा विंचू मला चावलाय. अजयने पलंगाची चादर उचलली, सगळ्या कोपऱ्याला तपासला, पण काहीच नव्हतं. चित्रा, इथे काही नाही, तुला फक्त भास होतोय, अजय शांतपणे समजत होता. पण चित्राचा तो भास थांबायचं नाव घेत नव्हता. ती भिंतीला टेकून हात आपटत बसली आणि सतत म्हणत राहिली, इथे होतं मोठा विंचू. अचानक ती खोलीबाहेर पळाली आणि स्वयंपाकघराकडे गेली. जसं तिने दरवाजा उघडला तशी पुन्हा एक किंकाळी, इथेही विंचू आहे. यावेळी अजयचा संयम तुटला. तो चिडून म्हणाला, चित्रा, शुद्धीवर ये, इथं काहीच नाही. पण चित्रा सतत मागे सरकत होती. शेवटी ती स्वयंपाकघराच्या दारापासून दूर जाऊन भिंतीजवळ बसली आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. विंचू आहे. यावेळी अजयचा संयम तुटला. माधवीताई दारामागे उभ्या राहून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे नव्हते, ते एका विचित्र दुःख आणि आश्चर्याने भरले होते. मनात विचारून म्हणाल्या, माणूस खरंच इतका बेफिकीर होऊ शकतो का? जोपर्यंत त्याच्यावर संकट होतं तोपर्यंत दुसऱ्याचं दुःख त्याला काहीच जाणवत नाही. चित्रा आता आपल्या
भावनांची वेडी झाली होती. ती स्वयंपाकघराकडे पाहू शकत नव्हती. त्या प्रत्येक वस्तूत तिला विंचू दिसत होते. अजयने डॉक्टरांशी संपर्क साधला, औषधं आणली, पण चित्रा भीतीचा झटका कमी होत नव्हता. रात्री पुन्हा किंचाळ्या ऐकू यायच्या. वाचवा, तो माझ्या पलंगावर आहे. अजय प्रत्येक वेळी खोलीत धावायचा, सगळं तपासायचा, पण तिथे काहीच नसायचं. आता चित्रा माधवी ताईकडे एका नोकराणीपेक्षा कमी नजरेने पाहू लागली. माधवी मात्र आपल्या डोळ्यांनी अनेक सत्य पाहू लागल्या होत्या. ते सत्य जी पूर्वी त्या खोटी समजत होती. त्यांच्या देवाचा न्याय हळूहळू समोर येत होता. चित्रा जणू एखाद्या स्वप्नांच्या सावलीत जगत होती. ना झोपत होती ना खात होती. फक्त एकच वाक्य वारंवार म्हणायची, ते येणार, परत येणार. आणि माधवी शांतपणे हे सगळं पाहत राहिली. नेहमीप्रमाणे पूजा करत राहिली आणि मनात म्हणत होती, देवा, तू खूप मोठ्या अंतकरणाचा आहेस. तू सगळं पाहतोस, तू नक्की नाही करशील. तो क्षण आता जवळ येत होता जेव्हा सगळ्यांचे खरे चेहरे उघड होणार होते. त्या वेदना त्यांनी भोगल्या होत्या, त्या आता सगळ्यांना परत मिळणार होत्या. कदाचित अधिक भयंकर रूपात चित्राची तब्येत दिवसेंदिवस खालवत होती. पूर्वी ती फक्त रात्रीच किंचाळायची, पण आता तिला दिवसाही विंचू दिसू लागले. ती म्हणायची, स्वयंपाकघर आहे, खोलीत आहे, बाथरूममध्ये आहे, अगदी अंगणाच्या भिंतीवर सुद्धा. तिच्या डोळ्यात फक्त भीती आणि गोंधळ उरला होता. चेहऱ्यावर पांढरा, शरीर थरथरणार. काही हातात वस्तू गेल्या आधी ती अनेकदा बघायची, झटकायची आणि तरीही मागे मागे सरकायची. अजयचा धीर संपला. तो तिच्यावर प्रेम तर करत होता, पण तिच्या किंचाळ्यांचा संयम आणि वेडेपणा तो आतून तुटत चालला होता. आणि तो तिला समजवायचा, चित्रा, काही नाही, तुझा फक्त भास आहे. पण तिच्यावर आता काही परिणाम होत नव्हता. उलट चिडून म्हणायची, माझ्याशी खोटं बोलू नकोस तू. आणि तुझी आई मला वेळ दाखवण्याचा प्रयत्न करते. एक दिवस तर सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आणि चित्रा जोरात किंचाळून मधूकडे धावली आणि ओरडत म्हणाली, सगळं तूच केलं आहेस. तूच माझ्यावर काळी जादू केली आहेस. तूच माझ्या मागे काहीतरी पाठवलं आहेस. एवढंच नाही, तिने आपली चप्पल काढली आणि मधूकडे फेकली. मधूने फक्त मान खाली घातली, काही बोलली नाही. अजयने रागाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर ती त्यांच्यावर चिडली. तू नेहमी ह्या म्हातारीची बाजू घेतो. तुला तुझी बायको दिसत नाही का? फक्त आईच दिसते का? अजयचा चेहरा लाल झाला होता. तो ओरडला, बस झालं चित्रा. तेवढ्यात चित्राने आपली पर्स घेतली, कपडे भरले आणि म्हणाली, मी माझ्या माहेरी जातीये. तुला माझी काळजी नाही, मग मलाही तुझी गरज नाही. माधवी दारामागे उभी होती. मनात एक विचित्र शांतता, वेदनेने मिश्रण होते. ती गेल्यानंतर त्या अजयकडे आल्या आणि म्हणाल्या, बाळा, ती तुझी बायको आहे, तिला परत आण. अजयने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या नजरेत थकवा, जणू अनेक वर्षाचा भार वाहत होता. तो शांतपणे म्हणाला, नाही आई, आता मी नाही जाणार. आज ती तुझ्याबद्दल वाईट शब्दात बोलली, ते मी कधी विसरू शकत नाही. पहिल्यांदा अजय त्यांच्या डोळ्यात पाहून बोलू लागला. माधवी ताईंना जाणवले की तो आता खऱ्या अर्थाने जागा झाला आहे. त्यांनी अखेर सत्य पाहिलं. त्या दरम्यान चित्राचे आईवडील अगदी हैराण झाले होते. त्यांना समजत नव्हतं त्यांच्या मुलीला अचानक काय झालं. घरी पोहोचल्यावर काही तासात ती ओरडू लागली, दाराखाली वेंचू आहे, कपाटात मागेही आहे, ते मला सगळीकडे चावायला येत आहे. आई वडिलांनी वाकून पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. चित्रा जमिनीवर बसून आपले केस सोडून लागली. रडत म्हणाली, हे सगळं त्या बाईमुळे आहे. ती माझ्या मागे काहीतरी काळी जादू लावली आहे. कधी रात्री झोपेतून दचकून उठायची, तर कधी दिवसा भिंतीवर हात मारायची. प्रत्येक तासागणित नवा भास, नवा भय. शेवटी तिच्या आई वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. तपासण्या झाल्या, औषधं दिली, झोपेच्या गोळ्या दिल्या, पण काहीच फरक नाही. घराच्या आत थकले होते. शेजारी सुद्धा हळूहळू कुजबुजू लागले. हीच नाती जिने आपल्या सासूला मारलं होतं, आता देवाचा मार बसतोय तिला. अजय काही दिवस तिच्या आई वडिलांशी फोनवर बोलत राहिला, पण आता तेही शांत झाले ना. ते आपल्या मुलीला समजावू शकत होते ना अजयला काही सांगू शकत होते. त्यांची मुलगी घराबाहेर पडत नव्हती. घरातील सगळी शांतता उद्ध्वस्त करत होती. चित्रा आता एक सावलीसारखी झाली होती. अशांतता तुटलेली, अनियंत्रित आणि माधवीकडे शांततेपणे म्हणत होती, आता न्याय झाला आहे. तेव्हा आता तिला माफ कर, तिला शांतता दे. पण त्या मनाने सत्य नाकारलं. त्यांना शांतता लवकर मिळत नाही किंवा कधीच मिळत नाही. चित्राची अस्वस्थता आता पूर्णपणे ढासळत होती. तिला ना दिवसा भांडण होतं ना रात्रीचा विसावा. रात्रीचा शांततेत तिच्या किंचाळ्या घुमायच्या, मला विंचू चावायला आलाय, मला वाचवा. ती स्वतःचे हातपाय ओरखडायची, चेहरा खडसवायची, डोळे विस्पारलेले, केस विस्कटलेले, ओठांवर जुन्या आठवणींची कुजबूज. तीच मुलगी जी काही महिन्यांपूर्वी गर्वाने बोलायची, आज मात्र भानावर नव्हती.
तिचे वडील सगळीकडून थकले होते. त्यांनी एका बाबाकडे जाऊन झाड फडकून घेतली, डोळे बदलले, औषधं बदलली, वैद्य बोलावले, पण काहीच फरक पडत नव्हता. चित्राची अस्वस्थता जणू एका ठिकाणी अडकली होती. ती ती कधी पूर्ण शांत व्हायची, भिंतीकडे पाहत राहायची आणि अचानक जोरात किंचाळायची. तो आला, त्याने मला पाहिलं, तो म्हणाला घेऊन जाईल. एक दिवस चित्राच्या आईचा धीर सुटला. ती स्वतः रडत ओरडत राहिली, आता आम्हाला हे पाहवत नाही, कोणी काहीतरी करा, हे काहीतरी झालं नाही, मी आमचं आयुष्य घेईल. शेजारच्या कुजबुजली नातेवाईकांच्या वाकड्या नजरा आणि स्वतःच्या मुलीच्या किंचाळ्याने चित्राचे आयुष्य, आई वडील पूर्णपणे कोसळलेलं. तेव्हा एका नातेवाईकांनी सल्ला दिला, तिला एखाद्या चांगल्या मनोविकार तज्ज्ञाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, कदाचित तिचा तिथे काहीतरी इलाज होईल. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण चित्राची अस्वस्थता अवस्था पाहून तेही विवश झाले. मनावर दगड ठेवून त्यांनी चित्राला सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल करून टाकलं. जेव्हा रुग्णवाहिका दारातून निघाली तेव्हा चित्रा सतत रडत होती, मला घेऊन जाऊ नका, ते सगळे माझ्या मागे आहेत, ते मला मारून टाकतील. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर पांढऱ्या गणवेशातील कर्मचारी जेव्हा तिला सांभाळू लागले तेव्हा ती पूर्ण अनियंत्रित झाली. ती आपले कपडे फाडू लागली आणि किंचाळून माझं नाव घेऊ लागली. आईला बोलली, मला तिची माफी मागायची आहे. तेव्हा तिच्या आईवडिलांनी माझ्या मुलाला अजयला फोन केला आणि म्हणाले, बाळा, तुझं उपकार होईल जर तू आपल्या आईला सांगशील की ती एकदा तरी येऊन आमच्या मुलीला माफ करून जावं. अजयने फोन ठेवला. खोलीत शांतता पसरू लागली. त्याने चेहरा हाताने झाकला. माधवीताई हळू त्यांच्या जवळ गेल्या आणि विचारलं, काय झालं बाळा? तो मंद आवाजात म्हणाला, आई, चित्रा तुझं नाव घेत आहे. ती म्हणते की तिला तुझी माफी मागायची आहे. ती वारंवार म्हणते, माफी मागितली नाही तर ती मरेल. माधवीताईच्या मनात एक वादळ उठलं. तीच मुलगी का जिने त्यांना पूजा करताना झाडूने मारलं होतं. तिने त्यांचा हात मोडून विचारलं, तू मरत का नाहीयेस? आणि आज तीच त्यांच्या पायाशी झुकायला तयार झाली. तीच जीभ कधी विष उकळायची आणि आज तीच माफी मागण्यासाठी तडफडत आहे. त्यांना भोवळा यावी इतका सारा भूतकाळ डोळ्यांसमोर फिरू लागला. हृदय क्षणभर थांबलं. त्याने डोळे मिटले आणि मनात म्हणाले, हे देवा, आता निर्णय तुझाच आहे. मी जर तुझी भक्त आहे. त्यांना म्हणून अजितला त्यांचं मन अजयला समजलं. त्याने हळूच विचारलं, आई, तुला वाटत असेल जर मी तुला रुग्णालयात नेतो? तेव्हा माधवीताईने नकारार्थी मान हलवली. आता गरज नाही. ज्या अंतःकरणातून शाप बाहेर पडला होता तो जर स्वीकारला गेला तर जखमा राहतात. अजय शांत झाला. कदाचित आता त्यालाही समजलं होतं, काळाने त्याला ते सगळं दाखवलं होतं जे एक आई वर्षानुवर्ष सहन करत आली होती. दुसऱ्या दिवशी चित्राची तब्येत आणखीनच बिघडली. ती स्वतःचे केस सोडू लागली, स्वतःला जखमा देऊ लागली. डॉक्टरांनी तिला जबरदस्ती औषध दिलं. तिचा आवाज खोलीभर घुमत होता, आई, मला माफ कर, आई, मला माफ कर. तिचे वडील दाराबाहेर थरथरत उभे होते. आई भिंतीला टेकून रडत होती. डॉक्टर हताशपणे इंजेक्शन देऊन होते. मधुताईने हे सगळं ऐकलं, सगळं जाणवलं, पण मनात एक विचित्रता, शांतता. त्या एका आई होत्या ज्यांनी आपल्या मुलासाठी सगळं सहन केलं होतं. त्यांच्यावर वारंवार अन्याय झाला, पण त्यांची वेदना शेवटी देवाच्या दरबारात ऐकली गेली. चित्राचा हिशोब आता सुरू झाला होता. ही शिक्षा तिला कोणत्या माणसाने दिली नव्हती, तर काळाने स्वतः लिहिली होती. माधवीताईच्या मनात सुडाची भावना नव्हती, पण एक समाधान नक्की होतं. देव न्याय करतो, उशीर नका होईना, पण सगळं पूर्ण करतो. त्या दिवशी सकाळ नेहमीसारखी होती, पण मनात एक बेचैनी. त्या रोजच्या प्रमाणे पूजा करत होत्या. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दार उघडलं तर समोर त्यांचा भाऊ आणि वहिनी उभे होते. त्यांचे चेहरे एवढे उतरले होते की एक क्षण त्यांना विश्वास बसला नाही. हे तेच खोटे लोक का, ज्यांनी वर्षानुवर्ष खोट्या आरोपांवरून त्यांना घराबाहेर हकलून दिलं होतं? भावाच्या हातात एक छोटीशी पोटली होती. जणू एखादा प्रवासी दारावर आसरा मागत आला होता. माधवीताई काही बोलायच्या तोपर्यंत वहिनी त्यांच्या पायाशी कोसळली. रडत म्हणाली, फक्त एकदा देवाच्या नावाने मला माफ करा. माधवीताई एका दगडासारख्या थिजल्या, ज्यांनी आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणात त्यांचा हात सोडला होता. आज त्या त्यांच्या पायाशी रडत होत्या. माधवी काहीच बोलल्या नाही, फक्त तिला पाहत राहिल्या. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू कापत असले हात आणि चेहऱ्यावरती लाज. हे सगळं पाहून माधवीताई अनेक वर्ष मागे गेल्या. भाऊ पुढे आल्या. त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. आवाज गहिवरला. त्या म्हणाल्या, ताई, मला माफ कर ग. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्याच डोळ्यांनी सत्य पाहण्यास नकार दिला. पण आता चित्राची अवस्था पाहून सगळं स्पष्ट झालं आहे. ती जे सहन करत आहे ते तुझ्या शापांचं फळ आहे.
तुझ्या आतल्या वेदनेचं उत्तर आहे. माधवीताईचे हृदय थबकलं. वर्षानुवर्ष दडलेला आक्रोश ओठांवर येऊन पाहत होता, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना वाटलं आता मी ओरडून विचारावं का? आता आलात का माफी मागायला? सगळं संपल्यावर आठवलं का? सत्य पण त्या शांत राहिल्या. त्यांच्या आईने शिकवलं होतं, सत्य बोलून नाही, सत्य सहन करून जिंकायचं असतं. वहिनी अजूनही रडत होती. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, मीच तुझ्यावर खोटा आरोप लावला होता. मला वाटलं तू घरात खूप वेळ घालवतेस आणि माझा नवरा तुला जास्त महत्व देतो. माझ्या अहंकाराने माझ्या बुद्धीवर पडदा टाकला होता. मी बदला घेण्यासाठी माझ्या मुलीचं तुझ्या मुलाशी लग्न लावलं. पण आज माझ्या मुलीची अवस्था पाहून समजलं, जिच्यावर अन्याय केला तिच्या शापाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिचे शब्द माधवीताईंच्या मनाला भेटले, पण जखमा खूप जुन्या होत्या. प्रत्येक शब्दासोबत जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. तो संध्याकाळचा क्षण जेव्हा भावाने त्यांना घराबाहेर हाकललं होतं, ती रात्र जेव्हा त्या अजयला मिठी मारून रडत होत्या, तो दिवस जेव्हा त्यांनी कारखान्यात घाम गाळून मुलाची फी भरली होती. आता त्यांचा भाऊ पुढे आला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, जगाचा बदला याच जगात मिळतो. आज मी माझ्या मुलीला तुटताना पाहिलं आणि समजलं, तुझ्याबरोबर जे झालं ते फक्त अन्याय नव्हता, तो एक फार मोठा अन्यायाची गोष्ट होती. मला लाज वाटते की मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो नाही. माधवीताईंनी डोळे मिटले आणि मनात देवाचे आभार मानले. ते देवाचे जो सगळं शांतपणे पाहत होता, उशिरा का होईना पण सत्य उघड करत होता. माधवीताईंनी दोघांनाही बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि शांत आवाजात एवढंच म्हणाल्या, माफी मागण्यापूर्वी जर मनापासून पश्चाताप केला असेल तर देवही माफ करतो. मी तुम्हा दोघांना मनापासून माफ केले. त्यांच्या या शब्दांनी वहिनीचा बांध फुटला. त्या मोठ्याने रडू लागल्या आणि म्हणाल्या, कदाचित हे सत्य मला आधी समजलं असतं तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. त्यांचा मुलगा अजय दाराजवळ उभा राहून सगळं ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. तो आता सगळं समजत होता. ते सत्य त्याने वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलं होतं. मग चित्राच्या तब्येतीबद्दल बोलणं सुरू झालं. वहिनी म्हणाला, ती रात्रंदिवस फक्त तुमचं नाव घेत असते, म्हणत असते, जोपर्यंत आईची माफी मिळत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. माधवीताईंनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, मी तिला माफ केलं आहे, देवासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी. जे काही घडलं ते मी कधीही विसरू शकणार नाही. त्या क्षणी त्यांच्या मनावर वर्षानुवर्ष साचलेलं ओसव थोडंसं हलकं झालं. जे कलंक त्यांच्या चारित्र्यावर खोट्या आरोपाने लावले गेले होते ते आज धुवून निघाले. ज्या नजरा कधी त्यांच्या शंकेने बघायच्या त्या आज लालसेने झुकल्या होत्या. थोड्याच वेळात ते दोघे निघून गेले. माधवीताईंनी पुन्हा देवाचे आभार मानले. आज त्यांच्या जखमांनी साक्ष दिली होती आणि त्यांच्या देवाने त्यांना पुन्हा सन्मान परत दिला होता. त्या दिवसानंतर त्यांचा भाऊ दरवेळी भेटायला यायचा. त्या डोळ्यात पश्चातापाचं सावट असायचं. तो त्यांच्या पायाशी बसायचा आणि म्हणायचा, ताई, फक्त एकदा अजून सांग की तू मला मनापासून माफ केलं आहे ना? त्या त्याच्या हातात लगेच थोपटायच्या, म्हणायच्या, मी तुला मनापासून माफ केलं आहे. पण सत्य असं काही जखमा माफ करता येतात पण त्या भरून काढता येत नाही. वहिनी प्रत्येक भेटीत रडत असायची. त्यांच्या ओठांवर एकच वाक्य असायचं, जर मी खोटं बोलले नसते तर आज हा दिवस पाहायला लागला नसता. पण म्हणतात ना, जसं पेराल तसंच उगवेल. त्या संध्याकाळी जेव्हा सगळं शांत दिसत होतं तेव्हा अजयच्या फोनवर एक कॉल आला. तो फोन चित्राची आई होती. आवाज थरथरत होता, बाळा, चित्रा आता राहिली नाही. अजयच्या हातातून फोन निसटला. त्याचा चेहरा पांढरा पडला. तो जमिनीवरती कोसळला. माधवी घाबरून जवळ गेल्या आणि विचारलं, काय झालं बाळा? अजय त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून रडू लागला. माधवी त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. तिच्या अहंकाराने, कटू वागणुकीने आणि अन्यायाने त्यांना तोडलं होतं. ती आता या जगात नव्हती. थोड्या वेळाने अजयला सावरून त्यांनी खोलीचं दार बंद केलं आणि देवासमोर हात जोडले. हे देवा, जर माझ्या अहंकारामुळे काही घडलं असेल तर मला माफ कर. मी तिला मनापासून माफ केलं होतं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण परिसरात एकच चर्चा, ही शिक्षा आहे त्या अन्यायाची जी तिने सासूवर केली. लोक दुःख व्यक्त करत होते पण म्हणत होते, देवाचा न्याय विलक्षण असतो, जो करतो तो भोगतो. माधवी सगळं ऐकत राहिल्या, काही बोलल्या नाही. त्यांच्या मनात एक मात्र शांतता होती, एक खोल शांतता. ते चित्राच्या मृत्यूवर रडू शकल्या नाही, कारण ती फक्त सून नव्हती, ती एक आईची मुलगी होती, एक स्त्री होती जी वेळ समजली नाही. अजय काही दिवस शांत राहिला. त्याच्या डोळ्यात
पश्चाताप भरला होता. तो पुन्हा पुन्हा म्हणायचा, आई मी तुझं ऐकलं नाही, तुझ्या वेदना समजून घेतल्या नाही, तुझ्या डोळ्यात पाहण्याऐवजी मी बायकोंच्या शब्दावर विश्वास ठेवला. पण आता सगळं संपलं. माधवीताईने त्याला मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा मी आई आहे. आई कधी आपल्या मुलावर तक्रार करत नाही. तुला हे सगळं समजलं, हाच माझा विजय आहे. चित्राचं जाणं केवळ मृत्यू नव्हता, तो एक शेवट होता, एक हिशोब होता जो काळाने माधवीताईसाठी लिहिला होता. तो हिशोब ज्यात वर्षानुवर्षांच्या वेदना, संयम, शांतता आणि प्रार्थना गुंफलेली होती. त्या क्षणी त्यांना असं वाटलं जणू वर्षानुवर्ष दडलेलं ओझं उतरलं आहे. पण आत्म्यावरील जखमा कधी पुसल्या जात नाही. माधवी अंगणात उभ्या होत्या, हातात चहाचा कप, आणि अजय त्यांच्या पायाशी बसला होता, डोळे जमिनीवर खेळलेले. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, आता आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. जुन्या कटू आठवणी मनात ठेवशील तर कधी शांती सापडणार नाही. अजय त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आई तू माझ्यासाठी स्वर्गासारखी आहेस. हे मला उशिरा समजलं, पण आता समजलं आहे. तुझी सेवा करणं हाच माझा उपदेश आहे. त्या क्षणी माधवीताईंच्या मनाला खऱ्या शांतता अनुभवत झाल्या. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की हे देवा, जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला कधीही एकटं सोडू नकोस, आणि जो अन्याय करतो त्याला वेळ त्याचं प्रतिबिंब दाखव. आणि माधवीताईच्या मनावर बदनामीचा धुराळा पूर्णपणे साफ झाला होता. देवाने त्यांना पुन्हा पुन्हा प्रतिष्ठा परत दिली. तो क्षण असा होता जिथे चांगल्या सत्याच्या प्रकाशाने खोट्यांचे सगळे थर जाळून टाकले. ती सकाळ होती जी अनेक अंधाऱ्या रात्रीत आली होती. घरात शांतता. अजय त्यांच्यासमोर बसला, डोळ्यात वर्षानुवर्ष दुःख दाटलेलं होतं. म्हणाला, आई मी खूप चूक केली, मी नादान होतो. तुझं दुःख कधी समजू शकलो नाही, तुझ्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही, मी सत्य पाहिलं, पण उशिरा. माधवीताईचे हात त्याच्या डोक्यावर फिरत होते. त्या म्हणाल्या, बाळा आईची मिठी नेहमी खुली असते. उशीर आलास पण रिकाम्या हाताने नाही गेलास. अजय छोट्या मुलासारख्या त्यांच्या कुशीत रडत होता आणि माधवी देवाचे आभार मानत होत्या की त्यांचा मुलगा वेळेत सत्य समजू शकला. चित्राच्या जाण्याने तो तुटला होता, पण त्याच तुटण्याने त्याच्या अंतर्मनाला प्रकाश जागा केला होता. काही महिन्यानंतर अजयच्या चेहऱ्यावर पुन्हा आयुष्याची चमक दिसू लागली. त्याला समजलं होतं की तो आता आयुष्याच्या नव्या अपराध भावनेशिवाय आणि नव्या आशेने सुरू करू इच्छित आहे. म्हणून माधवीताईंनी त्याच्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, बाळा जर माणसाला दुसरी संधी मिळाली त्यात पहिल्या वेळेची शिकवण असली पाहिजे. यावेळेस अशी मुलगी निवड जी फक्त पत्नी नाही तर सुनेही बनेल, आणि सगळ्यात महत्वाचं एक चांगली माणूस असेल. आणि देवाने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. काही आठवड्यानंतरच एक संबंध आला. त्या मुलीबद्दल सगळे चांगले बोलत होते, सुसंस्कारी, गुणी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांची सेवा करणारी. माधवीताईचा निर्णय पक्का झाला. लग्न साधेपणाने पार पाडलं. नवीन सून अंगणात पाऊल ठेवून माधवीताईंच्या जवळ आली तेव्हा त्यांच्या मनात एक अशांतता पसरली होती. अजयच्या डोळ्यातही समाधान दिसत होतं. माधवीताई मनोमन म्हणाला, देवा तुझे आभार आहे. कदाचित माझ्या मुलाच्या आणि माझ्या आयुष्यात नव्या सुरुवातीला आता खरी आनंदाची साथ मिळेल. नवीन सुनेचं नाव रूपा होतं. ती रोज सकाळी उठून सर्वात आधी माधवीताईच्या खोलीत यायची, त्यांची विचारपूस करायची, त्यांच्यासाठी चहा बनवायची आणि दिवसाची सुरुवात करायची. त्यांच्या पायांना स्पर्श करायची आणि प्रत्येक वागण्यात गोडवा आणि आदर होता. घरात पुन्हा ती खुशाली परत आली जी वर्षानुवर्ष हरवली होती. जेवणाच्या टेबलावर पुन्हा हसू येऊ लागलं. स्वयंपाकघरातून रुचकर सुगंध दरवळत होता आणि अजय आता माधवीताईंना आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक मानू लागला. तो संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत आल्यावर माधवीताईंच्या खोलीत बसून गप्पा मारायचा. आई आज ती शांतता आहे, ती कधीच नव्हती. आयुष्य पुन्हा स्वतःचं खरं रूप परत मिळत आहे. हे ऐकून माधवी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज त्यांच्या आयुष्यात तीच शांतता होती ज्याची त्यांनी आयुष्यभर प्रतीक्षा केली होती. त्यांनी जेवढं संयमाने सहन केलं त्याचं फळ आता मिळालं होतं. त्यांचा मुलगा बदलला होता. तो आता दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या आईचा ऐकू लागला, तिच्या प्रत्येक बोलण्याचा आदर करू लागला. तो आता त्यांच्या त्यागाला केवळ एक कर्तव्य म्हणून नाही तर कृतज्ञतेने भरलेला भावनेने पाहत होता. ती चित्रा जिला माधवीताईने कधी आपल्या वेदनेचं दुसरं नाव मानलं होतं, तिचा शेवट आता सगळ्या जगासमोर होता. शेजारच्या बायका जेव्हा त्यांच्या घरी येत होत्या तेव्हा नजरा खाल्या करून म्हणत होत्या, ताई तुम्ही जे सहन केलं ते दुसरं कोणीही करू
शकत नव्हतं, कधीच केलं नसतं, कदाचित मेलाच असता. तुमच्या संयमाने तुम्हाला वाचवलं आणि शेवट एक सगळ्यांसाठी धडा बनला. जेव्हा माधवी फक्त हसत म्हणायची, धडा फक्त त्यांनी नाही मला पण मिळाला. देवावर विश्वास ठेवायचा, शांततेने सगळं सहन करायचा आणि क्षमा करण्याची त्यांची नवीन सून रूपा आज त्यांच्याशी चहासारखी एकरूप झाली होती, जी स्वतः प्रत्येक काम करत असत. अजय दररोज त्यांना पाहून जाणून देत असे की आता त्यांना आईला खरंच ओळखलं आहे. त्यांना तो त्यांच्या जुन्या आठवणींपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत असे, पण काही जखमा अशा असतात की त्या भरतात पण त्यांचे ठसे कायम राहतात. माधवीताईने रूपाला हे सगळं कधी सांगितलं नाही, कारण तिच्या प्रेमावर त्यांना शंका नव्हती आणि त्या इच्छित नव्हत्या की त्यांच्या जुन्या जखमांची सावली तिच्या आनंदावर पडावी. मी त्या सगळ्या स्त्रियांकरता प्रार्थना करते ज्या आजही माधवीताईसारख्या परिस्थितीतून जात आहेत. त्या शांत आहेत पण आतून शिकत आहे. माझी देवाकडे प्रार्थना आहे, कोणत्याही मुलीला, आईला किंवा बहिणीला तसं दुःख सहन करावं लागू नये जे माधवीताईंनी सहन केलं. कोणालाही आपल्या सन्मानासाठी लढावं लागू नये. संयम त्यांच्यासाठी शाप ठरू शकतो. ज्यांनी अन्याय केला त्यांना समज द्या आणि जे असहाय्य आहेत त्यांना ध्येय द्या. आज माधवीताईंना त्यांचा सन्मान परत मिळाला आहे, पण प्रत्येक स्त्री एवढी भाग्यवान नसते. हे सर्व त्यांच्या देवाच्या कृपेने झालं होतं. देवाने त्यांना सगळं परत दिलं आणि माधवीताई त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या देवाच्या ऋणी राहिल्यात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.